आपण प्रार्थना करू. पवित्र आमच्या परमेश्वरा, थोर आणि कृपाळू आमच्या पवित्र परमेश्वरा, आज होणाऱ्या या भक्तीमध्ये तुझा आशीर्वाद दे. ज्या आमच्या भावांनी बहिणींनी आजच्या भक्तीमध्ये भाग घेतला आहे त्या सर्वांना आशीर्वाद दे प्रभू. आजचं येणारं वचन प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचं असं कर परमेश्वरा. मागील आठवड्यामध्ये तू सर्वांचा सांभाळ केलास. आज तुझी कृपा प्रत्येकावर तू दे परमेश्वरा. तुझा आशीर्वाद मागत असताना या आठवड्यामध्ये सर्वांचं तू सहाय्य कर. आजची भक्ती तुझ्या पवित्र नावात आशीर्वादित कर. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. येशू प्रिय मेंढपाळा, पाळिया माको करा, ने तू गुरनिया माला, आणि रक्षुनी घरा. प्रिय येशू, धन्य येशू, भयवारी हो थारा. प्रिय येशू, धन्य येशू, भयवारी हो थारा. वाणी तव परिसोनी आम्ही अनुसरतो. दूरी दूरीत करोनी शोधी जय बहकतो. प्रिय येशू, धन्य येशू, ऐक आम्ही प्रार्थितो. प्रिय येशू, धन्य येशू, ऐक आम्ही प्रार्थितो. तू माझजवळी मी घेई, दीन जरी दुबळे, देशी मधुवचने राखी प्रभू सगळे. प्रिय येशू, धन्य येशू, तू स्वदुखे तारिले. प्रिय येशू, धन्य येशू, तू स्वदुखे तारिले. वानुग्रह तुझा इच्छा तव सुचावी. हे अनन्य गुरु राजा, प्रेमे मने व्यापावी. प्रिय येशू, धन्य येशू, प्रीती आहे वाढावी. प्रिय येशू, धन्य येशू, प्रीती आहे वाढावी. स्तोत्रसंहिता 21 अध्याय वचन 1 ते 7. शत्रूच्या तावडीतून सुटल्याबद्दल उपकार स्तुती. हे परमेश्वरा, तुझ्या सामर्थ्यामुळे राजा हर्ष करीतो. तू सिद्ध केलेल्या तारणामुळे त्याला केवढा उल्हास होतो. त्याचा मनोरथ तू पूर्ण केला आहे. त्याच्या तोंडची मागणी तू अमान्य केली नाही. कल्याणदायी वरदाने घेऊन तू त्याला सामोरा येतोस.
तू त्याच्या मस्तकी शुद्ध सुवर्णाचा मुकुट घालितोस. त्याने तुझ्याजवळ जीवन मागितले. तू त्याला युगानुगाचे दीर्घ आयुष्य दिले. तू सिद्ध केलेल्या तारणाने त्याचे मोठे गौरव होते. तू त्याला प्रताप व महिमा ह्यांनी भूषित करीतोस. त्याने सर्व काळ आशीर्वादाचा साठा व्हावे असे तू करीतोस. तू त्याला आपल्या समक्षतेने अत्यानंदित करीतोस. कारण परमेश्वरावर राजाची श्रद्धा आहे. परात्पराच्या कृपेने तो ढळणार नाही. आमेन. मत्तई याचा 13वा अध्याय वचन 16 ते 17. पण धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत, आणि तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत. मी तुम्हास खचित सांगतो की तुम्ही जे पाहत आहात ते पाहावयास पुष्कळ संदेष्टे व नीतिमान जन उत्कंठित होते, तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही. आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकावयास ते उत्कंठित होते, तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही. आमेन. परमेश्वरचे वाचलेले वचन आमच्या सर्वांसाठी आशीर्वादित असो. संभव है, सब संभव है, तुझ में सब कुछ संभव है. असंभव तुमसे असंभव, असंभव कुछ भी नहीं. संभव है, सब संभव है, तुझ में सब कुछ संभव है. असंभव तुमसे असंभव, असंभव कुछ भी नहीं. सागर पर तू है चला, आंधी को तूने काटा. सागर पर तू है चला, आंधी को तूने काटा. शैतान पर पाया विजय, सर्वशक्तिमान तू. शैतान पर पाया विजय, सर्वशक्तिमान तू. संभव है, सब संभव है, तुझ में सब कुछ संभव है. असंभव तुझसे असंभव, असंभव कुछ भी नहीं. लाल समुंदर तुझे देखकर दूर हो गया. लाल समुंदर तुझे देखकर दूर हो गया. यरदन नदी भी तुझे देखकर पीछे हटी. यरदन नदी भी तुझे देखकर पीछे हटी. संभव है, सब संभव है, तुझ में सब कुछ संभव है. असंभव तुझसे असंभव, असंभव कुछ भी नहीं. संभव है, सब संभव है, तुझ में सब कुछ संभव है. असंभव तुझसे असंभव, असंभव कुछ भी नहीं. तेरा नाम कहना ही है, शैतान भागता है तू. तेरा नाम कहना ही है, शैतान भागता है तू. तेरे नाम के हाथों से बीमारी होती है तू. तेरे नाम के हाथों से बीमारी होती है तू. संभव है, सब संभव है, तुझ में सब कुछ संभव है. असंभव तुझसे असंभव,
देवाचे आभार मानूया. देव आमचा सांभाळ करतो आहे या जगामध्ये. पुष्कळ आणि अनेक चांगल्या गोष्टी परमेश्वरानं आम्हासाठी केल्या आहेत. आम्ही आनंदित राहावं यासाठी देवानं आमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केलं आहे. आज या वचनावर मनन करत असताना प्रियांनो, देवाच्या अद्भुत कार्याबद्दल, देवाच्या सर्व कृपादानाबद्दल आम्ही त्याचे मनापासून आभार मानूया. देव आमच्या जीवनामध्ये केवढे अद्भुत कार्य करतो प्रियांनो. अद्भुत गोष्टी तो आम्हाला दाखवतो. संकटातूनही तो आमच्यासाठी मार्ग काढतो. अडचणी येतात आणि परमेश्वर त्या अडचणी आमच्या जीवनातून दूर करतो. परिस्थिती अत्यंत बिकट झाली असली तरी परमेश्वर आमच्यासाठी त्या परिस्थितीतून मार्ग काढतो. प्रियांनो, तुम्ही आपलं जीवन परमेश्वराला समर्पित केलं आहे का? तुम्ही एक समर्पित जीवन जगत आहात का? तुम्ही ख्रिस्ताबरोबर ह्या जगामध्ये चालत आहात का? प्रियांनो, आज तुम्ही ख्रिस्तामध्ये समर्पित जीवन जगा, कारण देवानं तुमच्यावर प्रेम केलं आहे. देव तुम्हाला अद्भुत रीतीने जगामध्ये चालवीत आला आहे आणि परमेश्वरानं तुम्हाला आशीर्वाद दिला आहे. प्रियांनो, तुमच्या सर्व प्रार्थनाची उत्तर देवाने दिलेली आहेत. आज ज्यावेळेस आम्ही परमेश्वराचे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये पाहतो, प्रियांनो, तो किती चांगला आहे. आमच्यावर प्रेम करतो. तो किती प्रेमळ आहे. तो आम्हाला ह्या जगामध्ये क्षमा करतो. तो खूप चांगला आहे, कारण तो आम्हावर प्रेम करतो. प्रियांनो, आज तुम्ही परमेश्वरावर प्रेम करा. प्रियांनो, आज ह्या वचनावर मनन करत असताना देवाचे आम्ही आभार मानूया. मत्तई याचा 13वा अध्याय आणि वचन 16 पासून काही वचन आपण आजच्या मननाकरिता वाचली आहेत. येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हणाले, पण धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत, आणि तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना म्हणाले की धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत, आणि धन्य तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत. प्रियांनो, आज तुम्ही देवाच्या अद्भुत गोष्टी पाहिल्या आहेत, अद्भुत गोष्टी ऐकल्या आहेत. प्रियांनो, तुमचे डोळे, की ज्या डोळ्यांनी तुम्ही परमेश्वराचं कार्य पाहिलं आहे या जगामध्ये, आज देवानं अद्भुत रीतीने तुम्हाला चालवलेलं आहे. प्रियांनो, अद्भुत गोष्टी तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर करीत आला आहे आणि परमेश्वरानं तुम्हाला राखलेलं आहे. तुमच्या परिवारासाठी महान आणि अद्भुत गोष्टी परमेश्वरानं केल्या आहेत. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले, धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर शिष्य होते आणि प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं कार्य त्यांनी पाहिलं. अद्भुत गोष्टी पाहिल्यात. प्रियांनो, अद्भुत कार्य पाहिलं. आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गीय राज्याची सांगत असलेली सुवार्ता शिष्यांनी ऐकली. प्रियांनो, आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत, आणि तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत. प्रियांनो, आज देवानं तुम्हाला अद्भुत रीतीने चालवलं आहे.
अद्भुत गोष्टी परमेश्वरानं तुमच्यासाठी केल्या आहेत. प्रियांनो, देव तुमच्यावर प्रीती करतो आहे. देवानं तुम्हाला राखलं आहे. देवानं तुम्हाला सांभाळलं आहे. तुम्ही मृत्यूच्या जवळ गेला असाल, आजारी असाल, पण परमेश्वरानं त्या ठिकाणातून तुम्हाला परत आणलेलं आहे. आज तुम्ही जिवंत देवा पुढं या जगामध्ये आहात. प्रियांनो, परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो. प्रियांनो, आज देवाचे आभार मानत असताना ज्या प्रकारे शिष्य प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर होते, येशू ख्रिस्ताने जे जे कार्य केलं ते त्यांनी पाहिलं. प्रिय, आज परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देत आला आहे. प्रियांनो, तुमच्या गरजा पुरवीत आला आहे. तुम्हाला लागतो आहे. तुम्हाला चांगलं आरोग्य त्याने दिलेलं आहे. तुम्ही आशीर्वादित झाला आहात, कारण देवानं तुमच्यावर प्रेम केलं आहे. म्हणूनच येशू ख्रिस्त ह्या वचनामध्ये म्हणाले की धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत, आणि तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत. आणि मत्तय 13:17 मध्ये येशू ख्रिस्त म्हणाले, मी तुम्हाला खचित सांगतो की तुम्ही जे पाहत आहात ते पाहावयास पुष्कळ संदेष्टे व नीतिमान जण उत्कंठित होते, तरी त्यांना ते पाहण्यास मिळाले नाही. आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकावयास ते उत्कंठित होते, तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही. प्रियांनो, आज देवाचं वचन तुम्ही ऐकत आहात. देवाच्या अद्भुत गोष्टी तुम्ही ऐकत आहात. देवाच्या वचनाद्वारे देव तुमच्याशी बोलतो आहे. प्रियांनो, यासाठी की तुमच्यामध्ये बदल व्हावा. तुम्ही जिवंत देवाचे पवित्र प्रिय असे निवडलेले लोक आहात. देवानं तुमच्यावर प्रेम आणि देवाने तुमच्यावर प्रीती केली आहे. आणि येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हणाले की तुम्ही जे पाहत आहात ते पाहावयास पुष्कळ संदेष्टे व नीतिमान जण उत्कंठित होते. प्रियांनो, शिष्य येशू ख्रिस्ताला पाहत होते. जिवंत देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या बरोबर होता. स्वर्गीय देव मानवाचं रूप घेऊन या पृथ्वीवर आला. स्वर्गीय राज्याची सुवार्ता येशू ख्रिस्ताने पृथ्वीवर सांगितली. प्रियांनो, येशू ख्रिस्ताकडे पुष्कळ लोक येत होते, आजारी, दुःखी, संकटात असलेले लोक, आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना बरं करत होता. हे सर्व कार्य, अद्भुत गोष्टी शिष्य आपल्या डोळ्यांनी पाहत होते, बघत होते. प्रिया, येशू ख्रिस्त जे शिकवत होता आपल्या शिष्यांना ते सुद्धा ते ऐकत होते. प्रियांनो, आज तुम्ही जिवंत देवाचे पवित्र आणि निवडलेले लोक आहात. देवाचं वचन तुमच्या जवळ येते. प्रियांनो, ते वचन तुम्ही ऐका, स्वीकारा. देवाच्या वचनामध्ये स्वतःला ठेवा. प्रियांनो, परमेश्वरानं तुमच्यावर प्रेम केलं आहे, कारण त्याने त्याचा पुत्र आमच्यासाठी या जगामध्ये दिला आहे. आज या पृथ्वीवर, या जगामध्ये देव कार्यरत आहे. प्रियांनो, ज्यावेळेस तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवता, प्रियांनो, त्यावेळेस तुमच्यासाठी कार्य होते. प्रिय, म्हणून प्रियांनो,
प्रभू मध्ये तुम्ही स्वतःला ठेवा. प्रभू मध्ये तुम्ही स्वतःला ठेवा प्रियांनो. त्याच्या वचनात तुम्ही स्वतःला ठेवा. त्याच्या आज्ञा पाळा. कारण देवानं तुमच्यावर प्रेम केलं आहे. प्रियांनो, प्रभू येशूचे शिष्य येशू सोबत होते आणि येशू ख्रिस्त जे शिक्षण देत होता ते ऐकत होते. मत्ती याचा 5वा अध्याय आणि या वचनामध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने डोंगरावरलं प्रवचन दिलं. येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणात गोष्टी शिकवल्या, ते त्यांनी ऐकलं. त्याच्यानंतर आम्ही पुढे गेल्यानंतर ह्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने डोंगरावरलं प्रवचन दिलं आणि त्याच्यानंतर मत्ती याचा 6वा अध्याय वचन 19 ते 21 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने खरीखुरी संपत्ती बद्दल ह्या ठिकाणात सांगितलं आहे. हे शिक्षण येशूने आपल्या शिष्यांना दिलं, उपस्थित लोकांना दिलं. प्रियांनो, आज ह्या वचनाद्वारे देव तुमच्याशी बोलतो आहे. प्रियांनो, तुम्ही बदलला आहात का? तुमच्यामध्ये मग देवाचं वचन भरपूर राहो. प्रियांनो, तुम्ही वचनाच्या प्रकाशामध्ये स्वतःला ठेवा. वचनामध्ये तुम्ही चाला. मत्ती 6 वचन 19, प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले, पृथ्वीवर आपणासाठी संपत्ती साठवू नका. तेथे कसर व जंग खाऊन नाश करतात आणि चोर घर फोडून चोरी करतात. तर स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा. तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाही व चोरीही करीत नाही. कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मन ही लागेल. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणात शिक्षण दिलं की जेथे तुझं धन आहे तिथं तुझं मन लागेल. येशू ख्रिस्त म्हणाले की आपणासाठी स्वर्गामध्ये संपत्ती साठवा. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितलं, उपस्थितांना सांगितलं, आज ही वचनं आमच्यासाठी आहेत की खरीखुरी संपत्ती स्वर्गामध्ये साठवा. प्रियांनो, तुम्ही जे काही करीता प्रभूसाठी म्हणून करा. कारण प्रभूनं तुम्हाला राखलं आहे, सांभाळलं आहे. परमेश्वरानं तुमच्यावर प्रेम केलं आहे. ह्या जगामध्ये परमेश्वरानं तुम्हाला राखलं आहे, ठेवलं आहे यासाठी की त्याची सेवा आम्ही ह्या जगामध्ये करावी. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा. तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाहीत व चोरीही करीत नाहीत. कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मन ही लागेल. त्याच्यानंतर मत्ती 6वा अध्याय आणि वचन 25 ते 34 मध्ये येशू ख्रिस्ताने चिंतेबद्दल सांगितलं. चिंता आणि देवावर भिस्त याबद्दल येशूने या ठिकाणात सांगितले. प्रियांनो, आज पुष्कळ लोक आहेत की स्वतः चिंताक्रांत झाले आहेत, भयात आहेत. पण देवाचं वचन त्यांचं मार्गदर्शन करत आहे. प्रियांनो, तुम्ही विश्वास ठेवा. परमेश्वर तुम्हाला केव्हाही ढळू देणार नाही. परमेश्वर तुमचा सांभाळ करेल. आणि त्याच्यानंतर मत्ती याचा 7वा अध्याय वचन 7 ते 11 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने प्रार्थना करावयास सांगितलं. प्रार्थना करावयास प्रोत्साहन प्रभू येशू ख्रिस्ताने प्रार्थना करण्यास सांगितलं. आणि त्याच्यानंतर मग
प्रभू येशू ख्रिस्त 12व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं सुवर्ण नियम. प्रियांनो, हा सुवर्ण नियम आपण वाचूया. मत्तय 7वा अध्याय वचन 12. ह्या करिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र व संदेष्ट्याचे ग्रंथ हेच होत. प्रियांनो, हा सुवर्ण नियम आम्ही आपल्या घरामध्ये लिहून ठेवावा. इतकं सुंदर वचन आहे की लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र व संदेष्ट्याचे ग्रंथ हेच होत. प्रियांनो, या अद्भुत गोष्टी शिष्यांनी ऐकल्या. प्रभू येशू ख्रिस्त शिकवत होते. प्रियांनो, या अद्भुत गोष्टी आज आम्ही वाचतो आहोत. पवित्र शास्त्रामधलं हे वचन पवित्र आहे. प्रियांनो, हे आमच्यासाठी आहे. आम्ही वाचलं पाहिजे. आमच्या जीवनामध्ये या वचनाच्या द्वारे परिवर्तन आलं पाहिजे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने हे वचन आम्हाला दिलं आणि या वचनाद्वारे त्याने स्वतःचा प्राण आमच्यासाठी दिला, यासाठी की आमचं तारण व्हावं. प्रियांनो, ज्या वेळेस आम्ही त्याच्या वचनावर विश्वास ठेवतो, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो प्रियांनो, आणि आम्ही ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्तावर प्रेम करतो, त्याच्या आज्ञाचं पालन आम्ही करतो. प्रियांनो, जर आम्ही ख्रिस्तावर प्रेम करतो आहोत तर त्याच्या आज्ञा आम्ही पाळल्याच पाहिजे. आज प्रभू येशू ख्रिस्तानं दिलेली ही वचनं आम्ही आचरणात आणावी. प्रियांनो, आम्ही आमचं जीवन बदलून टाकलं पाहिजे. म्हणूनच येशू ख्रिस्त म्हणाले की धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत, आणि तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत. प्रियांनो, आज परमेश्वरानं ज्या अद्भुत गोष्टी तुमच्यासाठी केल्या आहेत त्या तुम्ही इथपर्यंत पाहत आला आहात. म्हणून जगापुढे परमेश्वराला नाकारू नका, ख्रिस्ताला नाकारू नका, कारण देवानं तुमच्यावर प्रेम केलं आहे. ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास करतो, आम्हाला आशीर्वाद प्राप्त होतात. ज्ञान आमच्या जीवनामध्ये कार्य करते. देवाच्या वचनाचा रोज आम्ही अभ्यास करावा. जेव्हा आम्हाला वेळ आहे त्यावेळेस आम्ही देवाच्या वचनावर मनन करावं. देवाच्या वचनावर ज्या वेळेस आम्ही मनन करतो, आम्हाला आरोग्य प्राप्त होते. प्रिया, आमची प्रतिकार शक्ती वाढते की ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनावर मनन करतो. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये कार्य करू लागते. प्रियांनो, सैतानाचे सर्व अडखळण आमच्या मार्गातून नाहीसे होतात. ज्या कामामध्ये अडखळण आलेलं आहे, अडचणी आलेल्या आहेत, जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, पवित्र शास्त्राच्या वचनावर मनन करतो, कारण ख्रिस्तच मार्ग आहे प्रियांनो, आणि त्याचं वचन पवित्र आहे. म्हणून मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास करा. आणि या आठवड्यामध्ये मत्तई याचा 5वा अध्याय, 6वा अध्याय, 7वा अध्याय आणि 8वा अध्याय, या 4 अध्यायांचा तुम्ही अभ्यास करावा. प्रियांनो, येशूने दिलेली शिकवण या अध्यायामध्ये आम्ही वाचतो. येशूने केलेलं कार्य आम्ही पाहतो.
प्रियांनो, ह्या 4 अध्यायावर या आठवड्यामध्ये तुम्ही अभ्यास करा प्रियांनो. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं सुटणार. या अध्यायामध्ये तुमच्या सर्व मनातल्या प्रश्नांची उत्तरं या अध्यायातून तुम्हाला प्राप्त होतील. आज तुम्ही विचार करत असाल की आम्ही काय निर्णय घ्यावा आमच्या जीवनामध्ये. आमच्यावर हे संकट आलं, आमच्यावर ही अडचण आली. आज ह्या वचनाद्वारे देव तुमच्याशी बोलतो आहे प्रियांनो. या 4 अध्यायांचा तुम्ही अभ्यास करा. याच्यातली वचनं लिहून काढा जे तुमच्या अंतःकरणाला एकदम असे आवडतील. ही वचनं तुम्ही वहीवर लिहून काढा. प्रभू येशू ख्रिस्तानं दिलेलं शिक्षण प्रियांनो, चिंतेबाबत त्याने सांगितलं, प्रार्थना करण्यास त्याने प्रोत्साहन दिलं, सुवर्ण नियम त्याने सांगितला प्रभू येशू ख्रिस्ताने, डोंगरावरील प्रवचन प्रभू येशू ख्रिस्ताने दिलं. आणि ह्या वचनाचा अभ्यास करा. आणि तुम्हाला काही प्रश्न असले या आठवड्यात तर ते प्रश्न तुम्ही काढा आणि काही तुमच्याकडे प्रश्न असले तर आम्हाला विचारा प्रिय. ईमेलद्वारे, फोनद्वारे तुम्ही प्रश्नाची उत्तरं विचारू शकता. तुम्ही स्वतःला देवाच्या वचनात ठेवा. शिष्यांनी पाहिलं आणि म्हणूनच येशू ख्रिस्त म्हणाले की धन्य तुमचे डोळे कारण ते पाहत आहेत आणि तुमचे कान कारण ते ऐकत आहेत. प्रियांनो, तुम्ही प्रभू बरोबर चालत असताना परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. केवढे आशीर्वाद त्याने तुम्हाला दिले आहेत. आज देवाचे आभार मानत असताना प्रियांनो, शिष्यांनी येशूने केलेलं कार्य आपल्या डोळ्यांनी पाहिलं. आंधळ्यांना ख्रिस्ताने दृष्टी दिली, आजारी बरे झाले आणि या सर्व गोष्टीच्या द्वारे देवाचे गौरव झाले. प्रियांनो, परमेश्वरानं हे कार्य, हे अद्भुत कार्य तुमच्या जीवनात केलं आहे. म्हणून तुम्ही प्रभूमध्ये स्वतःला ठेवा, त्याच्या वचनामध्ये स्वतःला ठेवा प्रियांनो, आणि त्याच्या वचनाचा अभ्यास करा. या वचनाद्वारे देवबाप तुम्हाला आशीर्वाद देऊ. आओ पावनात्मा ले रे दान दो, योग्य हमको बना तेरी सेवा में. आओ पावनात्मा ये वरदान दो, योग्य हमको बना तेरी सेवा में. तू है शक्ति, तू है
आपण प्रार्थना करू. पवित्र आमच्या परमेश्वरा, तुझे मानावे तेवढे उपकार थोडके आहेत. तू आमची काळजी घेतोस, आम्हाला तुझ्या वचनाच्या कुंपणामध्ये राखतोस. तुझी आम्ही स्तुती करतो परमेश्वरा. आज ज्या आमच्या भावांनी बहिणींनी प्रार्थनेमध्ये भाग घेतला प्रभू, त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. ऑनलाईन द्वारे जे भक्तीमध्ये सहभागी झाले त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे परमेश्वरा. आम्ही प्रार्थना करतो, प्रत्येकाचं तू सहाय्य कर. जे आजारी आहेत त्यांना तू आरोग्य दे परमेश्वरा. ह्या दिवसात तुझी उपस्थिती प्रत्येकाच्या कुटुंबात असू दे परमेश्वरा. आम्ही प्रार्थना करतो, तुझ्याकडून सहाय्य मागतो परमेश्वरा, की जे आजारी आहेत, खाटेवर आहेत, त्या सर्वांना आरोग्य दे परमेश्वर देव बाप्पा. प्रभू येशू, तू म्हणालास धन्य तुमचे डोळे कारण ते पाहत आहेत आणि धन्य तुमचे कान कारण ते ऐकत आहेत. परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करतो, जे आजारी आहेत त्यांना तू आरोग्य दे, तुझी कृपा दे प्रभू. आज आम्ही प्रार्थना करतो, संकटात असलेल्या व्यक्तींना प्रभू संकटातून तू सोडव. समस्येमध्ये असलेल्या लोकांचं तू सहाय्य कर परमेश्वरा. दुःखी असलेल्या परिवारांचं तू सांत्वन कर परमेश्वरा. आम्ही प्रार्थना करतो प्रभू, तू म्हणालास युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. आज आमच्या भावांसाठी, बहिणींसाठी, लेकरांसाठी तुझा आशीर्वाद मागतो प्रभू. तुझ्या वचनाचं कुंपण प्रत्येकाच्या जीवनात तू दे. सर्वांना तुझी कृपा दे. ह्या दिवसात प्रभू प्रत्येकाला आरोग्य दे आणि तुझी कृपा तू दे परमेश्वरा. आज आम्ही प्रार्थना करतो, ज्यांनी आमच्याकडे प्रार्थना मागितली आहे त्या सर्वांकरिता आम्ही तुझा आशीर्वाद मागतो. या आठवड्यामध्ये ज्यांचे लग्न आहेत प्रभू, त्यांच्यावर तुझा आशीर्वाद दे. ज्यांचे वाढदिवस या आठवड्यामध्ये आहेत त्यांच्यावरही तुझा आशीर्वाद असू दे परमेश्वरा. आम्ही प्रार्थना करतो, तुझ्याकडून सहाय्य मागतो प्रभू. जीजस चर्च पानसरे वस्ती चर्चवर तुझा आशीर्वाद दे. मंडळीतील सर्व सेवा कार्यासाठी तुझा आशीर्वाद मागतो परमेश्वरा. चर्चसाठी तुझा आशीर्वाद मागत असताना चर्चच्या दाराचं काम करायचं आहे त्यासाठी तुझा आशीर्वाद मागतो प्रभू. चर्चचं बाहेरील प्लास्टर खराब झाला आहे त्यासाठी प्रभू तुझा आशीर्वाद मागतो प्रभू. तुझी कृपा दे. दाराचं काम व्हावं त्यासाठी तुझा आशीर्वाद मागतो. सिमेंटचं प्लास्टर खराब झालं आहे प्रभू, या प्लास्टर साठी तुझा आशीर्वाद मागतो. त्याच प्रकारे आम्ही प्रार्थना करतो प्रभू, आमच्या चर्चच्या सर्व सेवेसाठी तुझा आशीर्वाद मागतो. जे आमचे भाऊ बहिणी आमच्या चर्च करिता, मिनिस्ट्री करिता प्रार्थना करत आहेत त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे परमेश्वरा. आम्ही प्रार्थना करतो, सर्व सेवेसाठी तुझा आशीर्वाद मागत असताना फलटण येथील जीजस चर्च साठी तुझा आशीर्वाद मागतो. तेथील मंडळीसाठी तुझा आशीर्वाद मागतो. फलटण येथील सर्व मंडळीवर तुझा आशीर्वाद दे. जीजस चर्च मिनिस्ट्री डाळस साठी आम्ही प्रार्थना करतो प्रभू, तेथील सर्व परिवारावर तुझा आशीर्वाद असू दे परमेश्वरा. आम्ही तुझे आभार मानत असताना तुला धन्यवाद देतो. सुवार्ता कार्यासाठी तुझी कृपा आणि आशीर्वाद दे प्रभू. मिरियम सोशल ट्रस्टच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या सर्व सामाजिक सेवेवर तुझा आशीर्वाद दे प्रभू परमेश्वरा. मिरियम सोशल ट्रस्टचे सर्व ट्रस्टी, त्या सर्व ट्रस्टींची आम्ही आठवण करतो आहे. मिरियम सोशल ट्रस्टच्या सर्व ट्रस्टींवर
तुझा आशीर्वाद असू दे. ही सामाजिक सेवा तू आशीर्वादाची अशी कर. परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो. या आठवड्यामध्ये सर्वांचं तू सहाय्य कर. प्रत्येकाच्या कुटुंबात आनंद दे. पवित्र आत्म्याचा अनुग्रह दे. हा आठवडा आशीर्वादाचा, शांतीचा असा कर परमेश्वरा. आणि विशेष आमच्या भावा बहिणी सोबत तू राहा परमेश्वरा. प्रत्येकाच्या कुटुंबात अनुग्रह, कृपा आणि तुझ्या पवित्र आत्म्याचा आनंद दे. प्रत्येकाच्या गरजा तू पुरव प्रभू. प्रार्थनाची उत्तर तू दे. आज ह्या वचनाद्वारे आमच्या भावा बहिणींशी तू बोललास. आजच्या प्रार्थनेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाला तू आशीर्वाद दिलास. आम्ही तुझे आभार मानतो. या आठवड्यात प्रत्येकाच्या कार्याला तुझी कृपा आणि आशीर्वाद दे. येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा, त्याच्या गोड आणि प्रेमळ नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे, तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. देवबापाची कृपा, येशू प्रभूची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता इथं असलेल्या सर्व लहान थोरांसोबत, ज्या आमच्या भावांनी बहिणींनी भक्तीमध्ये भाग घेतला, त्या सर्वांसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.